नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आणि विचाराचे 5ही उमेदवार विजयी व्हावेत म्हणून आपण मनापासून काम करणार, आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला विश्वास। चिपळूण इथं अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या 4 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद, धडक मोहीम सुरूच। मराठा आरक्षणावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आणि शिंदेंना धुतलं, कडक शब्दात केली टीका। आणि आमदार भास्कर जाधव म्हणतात, गैरसमज दूर झाल्यानं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आणि विचाराचे 5ही उमेदवार विजयी व्हावेत म्हणून आपण मनापासून काम करणार, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे। दौरे वाढले तुमच्या हल्ली, काय अर्थ काढायचा? थोडे कमी आहेत असं आमच्या प्रमोद शेरेंचं म्हणणं आहे। मी अधिक वाढवावे काय प्रमोद बरोबर आहे का नाही विचारा। त्या मागचं कारण काय? अजून समजा वाढवला सांगले प्रमोशन, त्या मागचं कारण? त्याचं कारण असं आहे की मी 5ही इथले आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निवडून यावे ही माझी मनोमन इच्छा आहे। त्याच्याकरता लागतील ते कष्ट मी करायला तयार आहे, परंतु हे मी एकट्याने म्हणून चालणार होणार नाही। त्याला सहकार्यांची साथ पाहिजे आणि ते साथ द्यायला तयार आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं तुम्ही इकडे पण या। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांजवळ संवाद साधताना आमदार भास्कर जाधव यांनी मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर कडाडून हल्ला चढवला। शासनाने दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे की आपण हे आमदार कसे पाहता? असं आहे की या राज्यामध्ये, देशामध्ये तर आहेच, परंतु विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच समाजाला कुठल्याही राजकीय पुढाऱ्यानं, कुठल्याही राजकीय पक्षानं तुम्ही माझ्या पक्षाला मदत करा, माझा पक्ष सत्तेवर आणा, मला सत्तेवर आणा आणि मग तुम्हाला मी आरक्षण देतो, अशा पद्धतीचे यापूर्वी आश्वासन देऊन कुठल्याच समाजाच्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलेलं नव्हतं। ते काम मी स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं। आपल्याला आठवत असेल 2014 या सालाच्या पूर्वी यावेळेला धनगर समाजाचं आरक्षण, म्हणजे त्यांना आरक्षण आहे
परंतु त्यांना SC मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्शन पाहिजे होतं, कन्व्हर्ट करून पाहिजे म्हणून ते उपोषणाला बसले होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्यांचं उपोषण सोडवायला गेले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही माझं सरकार सत्तेवर आणा, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो. 5 वर्ष सत्तेतली गेली, आत्ता सत्तेमध्ये ते आहेत, परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. OBC समाजाला सांगितलं की माझं सरकार पुन्हा आणा, उद्धव ठाकरेंचं सरकार घालवा, मी तुम्हाला 2 महिन्यामध्ये OBC मध्ये त्या ठिकाणी आरक्षण देतो, तुम्हाला निवडणुका घेतो. तेही झालं नाही. त्यांनी मराठा समाजाला असं सांगितलं की आघाडी सरकारनं, त्यावेळेला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती, त्यांनी दिलेलं आरक्षण हे फसवं आहे, मी तुम्हाला टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देतो, माझं सरकार आणा. त्याने लिंगायत समाजाला देखील हेच सांगितलं आणि मराठा समाजाला देखील हेच सांगितलं. असं वेगवेगळ्या समाजाला त्यांच्या भावनेशी खेळून आणि त्यांच्या अडचणीचा राजकीय फायदा उठवून त्यांना त्यांच्या अपेक्षा वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालं, विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं झालं. आणि त्यांनाही माहित होतं की आपण हे करू शकणार नाही, परंतु सत्ताच केवळ मिळवायची हा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ खेळलेले आहेत. त्यामुळं आज लोकांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे. 40 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याकरता स्वतः तिथे गेले आणि 40 दिवसाच्या आतमध्ये मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देतो, हे एकनाथराव शिंदेनी सांगितलं. त्यामुळं लोकांच्या भावनेशी हे लोक खेळतायत आणि सुरुवातीला लोकांना असं वाटतं की हे लोक काहीतरी आपल्याकरता करू शकतील, पण यांच्यावरचा आता विश्वास जसा उडायला लागलाय तसा प्रत्येक समाजामध्ये एक असंतोष उफाळून यायला लागलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं आणि राज्यातलं विद्यमान सरकार. आमदार अपात्र प्रकरणी सुरू असलेल्या तारीख पे तारीख यावरून आमदार भास्कर जाधव तर तुफानी शैलीत गरजले आणि विधानसभा अध्यक्षाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षाच नाही असं म्हणाले. मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे, ते मी पुन्हा एकदा सांगतो की या अध्यक्षांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगू नका. मी माझ्या पक्षामध्ये आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्याला शेवटचं न्यायालय हे जनतेचं न्यायालय आहे. त्या जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन आपण जनता जनार्दनाला न्यायमूर्ती मानून आपल्यावर अन्याय झालेलाच आहे, तिथं आपण न्याय मागूया. यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. मी स्पष्टपणे सांगतो. काय झालं निवडणूक आयोगाचं? निवडणूक आयोगाने निर्णय काय दिला? पक्ष कोणाचा? 19 जून 1966 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष बंडखोर गटाला उचलून डायरेक्ट दिला जातो, निशाणी दिली जाते. जगाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही. जगाच्या इतिहासामध्ये यापूर्वी अनेक पक्ष असे फुटलेले आहेत, परंतु बंडखोर गटाला पक्ष आणि निशाणी देण्याचं काम जगाच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही. ते इथं घडतंय. काय झालं? निवडणूक आयोगाची नेमणूक करण्याकरता म्हणून 3 सदस्यीय समिती असते. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतात. न्यायमूर्तीने काही निरीक्षण नोंदवली, कायदा करून आपल्याला कळत नाही, कायदा करून न्यायमूर्तींना त्या कमिटीतून हटवण्यात आलं. काय चाललंय काय देशामध्ये? काय चाललंय? भाजपची साथ सोडल्यापासून देशभरातील विविध पक्षांचे मोठमोठे नेते मातोश्रीवर येऊ लागले आहेत असं आमदार भास्कर जाधव पत्रकारांसमोर बोलताना म्हणाले. आणि प्रतिवाद करायला भाजपची मंडळी किशोर संधी देत नाही. एक रोज नवीन आरोप करायचा. मी माझ्या सहकार्याला सांगतो, अरे त्यांच्या आरोपांचा कशाला खुलासे करण्याची गरज नाही. आणि म्हणून नियतीनं त्या कालावधीपुरता उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं आणि उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला मरणाच्या खाईतून बाहेर काढलं. काय झालं युपीच्या गंगेतली प्रत? काय झालं मध्य प्रदेश मधली प्रेत? काय झालं गुजरातमध्ये एका लाईनीन भर रस्त्यावर एकत्रितपणे? महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी जाती धर्माच्या एका माणसानं उभं राहून सांगावं की अशा पद्धतीनं माझ्या नातेवाईकाच्या प्रेताची अशी अवहेलना झाली? कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कळले. तुमच्या प्रश्नावर मी येतोय की
राज्यकर्ता असावा, मुख्यमंत्री असावा, तर उद्धवसाहेब ठाकरेंसारखा असावा. म्हणून उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातामध्ये आज काही नसताना, पक्ष नसताना, निशाणी नसताना, सरकार नसताना लोक इनकमिंग मध्ये जे उद्धव साहेबांच्याकडे इनकमिंग करतायत त्याच्या पाठीमागचं लोकांच्याकडे नोंद आहे. त्या नोंदी खातर लोक उद्धव साहेबांच्याकडे इनकमिंग करतात. शिवसेनेबाबत मुस्लिम समाजाचे पूर्वी मत वेगळे होते, अनेक गैरसमज होते, परंतु कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम पाहून मुस्लिम समाजाचा गैरसमज दूर झाला आणि आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज निस्वार्थपणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करू लागला आहे, असं आमदार भास्कर जाधव म्हणाले. मी म्हटलं, दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाचं एक मत शिवसेनेबद्दल वेगळं होतं, पण मगाशी विस्ताराने मी सांगितलं कोरोनाच्या कालावधीमध्ये कुटुंब प्रमुख कसा असावा, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखा असावा. ते मुस्लिम समाजाने मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेबद्दल गैरसमज बरेच होते. शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती होती मुस्लिम समाजाच्या, ती पूर्णपणे दूर झालेली आहे. मुस्लिम समाजाला कळून चुकलेलं आहे की घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. शिवसेना कधीच शत्रू नव्हती. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला गमतीची मी सांगतो, काल परवापर्यंत आम्ही भाजपाच्या बरोबर होतो. मातोश्रीला फक्त भाजपाचाच दरवाजा उघडा होता, बाकी सगळे मातोश्री करतावर कोण येत नव्हतं, त्यांच्याकडे दरवाजे बंद नव्हते. भाजपाला उद्धव साहेबांनी बाजूला केलं. नितीश कुमार येत आहेत, लालू प्रसाद येत आहेत, तेजस्वी यादव येत आहेत, अरविंद केजरीवाल येत आहेत, पवार साहेब तर जातातच, काँग्रेसचे लोक येत आहेत. याचा अर्थ मातोश्री हे सर्वांना आपली वाटायला लागलेली आहे. त्यामुळे मुस्लिम समाज सुद्धा शिवसेनेच्या मागे उभा आहे. मराठा आरक्षणावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आणि शिंदे सरकारला पत्रकार परिषदेत थुतलं. असं आहे की जरांगे पाटलांचं आरक्षण उपोषण झालं, मला वाटतं 30-32 दिवस उपोषण चाललं. सगळ्या पक्षाचे सगळे नेते तिथं जाऊन आले. देवेंद्र फडणवीसांच्याकडे ग्रह खातं आहे. बेछूट लाठीमार, गोळीबार, लोकांना त्या ठिकाणी गुरासारखं मारणं हे कोणाच्या कारकिर्दीत झालं? अशा पद्धतीचा एका मोठ्या संयमानं चाललेल्या मोर्चामध्ये ज्या मराठा समाजाचे 10 लाखाचे, 20 लाखाचे, 25 लाखाचे रस्त्यावर मोर्चे निघाले, पण एक साधी कोणाला त्यांनी कागदाचा कपटा सुद्धा रस्त्यावर टाकला नाही किंवा पोलिसाची गरज सुद्धा भासली नाही. ज्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड याच्यामध्ये नोंद झाली शिस्तबद्ध मोर्चे म्हणून. ते असे व्हायलन्स कसे झाले, ते असे बेकाबू कसे झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज का केला गेला? पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला काही करत नाही सांगितलं, आणि 15-20 मिनिटात पोलीस मागे येतात, ते लाठीचार्ज करतात. त्यांना कुणी सांगितलेलं आहे लाठीचार्ज करायला? आणि म्हणून नंतर अगोदर सुरुवातीला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी नाकारली. नंतर ती जबाबदारी स्वतःवर घेतली, माफी मागितली, सगळ्या ठिकाणी गेले. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेलेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी मी जबाबदारीनं बोलतो, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलावं ह्याचं मला पूर्ण भान आहे. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनामध्ये घेत नाही तोपर्यंत एकनाथराव शिंदे किती शब्द घेतील आणि त्या शब्दांची किती पूर्तता होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. चिपळूणमधून पुन्हा उमेदवारी मिळाली तर वेल अँड गुड असं म्हणत आमदार भास्कर जाधव काय म्हणाले ते आता ऐकूया. मला इच्छा आहे, मी अजूनपर्यंत बोललो नाही, पहिल्यांदा बोलतो की पुन्हा मला माझ्या चिपळूणमधून निवडणूक लढवायची इच्छा आहे. परंतु ही दोनच माणसांच्या हातामध्ये तो विषय आहे. एक माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि 2 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्या हातातच हा विषय फक्त आहे. कारण ही जागा पवार साहेबांची आहे. आता त्यांच्या पक्षाकडे गेली आहे, त्यांच्या पक्षाचा आमदार अजितदादा पवार गटात गेलाय. काय समजलं? उद्धव साहेबांनी मला जर संधी दिली आणि पवार साहेबांनी जर मला ती जागा मोकळी करून दिली, हे सहकारी बसले तर आजूबाजूला लढायला काय अजून मी तसा काही कमी नाही, लढेल. पण मध्यंतरी पवार साहेबांना भेटला तेव्हा त्यांनी थोडंसं तुमच्याबद्दल दिलं होतं. मी पवार साहेबांना भेटतो, पवार साहेबांना मी भेटत असतो, मी भेटतो. कारण शेवटी माझ्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि म्हणून ते मला विसरता येणार नाही. त्यांचं उतार वय झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मी भेटत असतो. आता उदाहरण सांगतो ना, तुम्ही इनडायरेक्ट विचारता, मी डायरेक्ट सांगतो. चिपळूणचा जर मतदारसंघ मी मागितला तर त्याच्या मोबदल्यात पवार साहेबांना आम्हाला कुठेतरी द्यावा लागेल मतदारसंघ एखादा. काय समजलं? तो द्यावा लागेल, तो काही रत्नागिरीतच दिला जाईल असं काय नाही.
एखाद्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे, तिथं आमचा माणूस थोडा कमकुवत असेल तिथे आम्ही देऊ, विचार करू, काय अडचण नाही. पण चिपळूण गुहागर सेना लढवणार असं नाही म्हणता, गुहागर 100% सेना लढवेल. हा. चिपळूण नाही मी सांगू शकत. मी माझी, तुम्ही म्हटलं तुम्ही लढवाल का म्हणून मी सांगितलं, माझी इच्छा आहे. निर्णय. आणि आता पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या पत्रकार परिषदेतील काही अनकट आणि आक्रमक उत्तरं खास KTVच्या दर्शकांसाठी. एकंदरीत लोकांची मानसिकता आपण पाहिली त्याच्यात. असं आहे की होऊ द्या चर्चा. माझ्या सहकार्याने मी अजूनही सांगणार आहे, जरा गल्ली बोळात जा. मी सांगे काल मी हे सगळं भाषणामध्ये सांगणार होतो. होऊ द्या चर्चेनं दिल्लीची खुर्ची गदगदा हलवली, राज्याची सोडूनच टाका. पण उद्धव साहेबांच्या या एका विचारानं आणि या कार्यक्रमानं दिल्लीची खुर्ची हलायला लागली. दिल्लीची होऊ द्या कार्यक्रमाची. आम्ही तो कार्यक्रम पुढे आणखीन घेऊन जाणारच आहोत, थांबणार नाही होत आम्ही, सर थांबणार नाही होत. त्यामुळे होऊ द्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारचा नाट्यमय घडामोड झाली. कोणत्या प्रमाणपत्राला नारायण राणेंनी देखील विरोध केला, जरांगे पाटलांचा, रामदास कदमांनी देखील विरोध केलाय. तुम्ही कसं या काय बघताय? मी त्या दोघांच्याकडे पण बघत नाही. क्षत्रिय मराठा समाज कोकणात विचारा. परवा एक नाट्यमय घडामोड झाली, निलेश राणेंनी राजीनामा दिला, काय मला वाटतं मी बोललोय काल, ते झालंय असं इकडे तिकडे व्हायरल. कोणतरी गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य कधीतरी राजीनामा देतो, कोणतरी एखादा आमचा शाखा प्रमुख देतो, कोणतरी देतो. किती जणांची दखल घ्यायची आम्ही? भास्करराव, येत्या काही महिन्यामध्ये उद्धवजी की आदित्यजी रत्ने दौऱ्यात कोकणात वगैरे येण्याची शक्यता आहे का? जरूर आम्ही आणणार आहोत. कधी अंदाज कुठला? अंदाज थोडंसं आता भात कापणी लोकांची आहे, ती भात कापणी झाली लोकांची, यंदा पीक पाणी चांगलं यावं अशी अपेक्षा आमची आहे. ती भात कापणी वगैरे झाली की आम्ही आणू. परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांनी जास्त कोकणात लक्ष घालण्यापेक्षा त्यांनी आता कोकणाला, आम्हाला पूर्वी बघा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला 3 बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये जे 13 नेते होते त्याच्यामधले 3 एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातले, सिंधुदुर्गातले एक होते. आता सिंधुदुर्गातले विनायक राऊत एक नेते झालेले, वामनराव म्हाडके, पूर्वी वामनराव महाडिक असायचे, बरोबर की नाही. आमच्या वेळेला 4 होते, मधुकरराव सरपोतदार होते, सुभाषराव देसाई आहेत, दत्ताजी नलावडे होते, दत्ताजी साळवी होते. परंतु आता आनंद गीते आहे, परत आमचे मी स्वतः झालोय. आणि तिकडे ह्याच्यामध्ये पण म्हणजे अनिल परब वगैरे पण सिंधुदुर्गातले. त्यामुळे कोकणाला पुन्हा वेटेज मिळाले. त्यामुळे आमची जेव्हा आम्हाला अशी पदं मिळतात तेव्हा आमची जबाबदारी वाढते. ही पदं फक्त शोची असता कामा नये. त्या पदाप्रमाणे जर तुम्ही तुमचं काम केलं तर आपोआपच तुम्हाला मान सन्मान मिळत असतो. आणि म्हणून तो मान सन्मान आम्हाला मिळवायचा असेल तर तो तुम्हाला फुकटचा मिळणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या संसाराकडे लक्ष देऊन चालणार नाही, आणि ते आम्ही सगळे करू. चिपळूण शहरातील एका बिल्डिंगच्या टेरेसवर अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या 4 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थांविरोधात संपूर्ण जिल्ह्याभरात धडक कारवाई सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून चिपळूण पोलिसांनी मुद्देमालासह 4 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर आदी ठिकाणी मागील काही महिन्यांपासून गांजा, चरस इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये तरुणाई बर्बाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी अंमली पदार्थांमध्ये अडकत जात असलेल्या तरुण पिढीबद्दल जाहीर भीती व्यक्त केली. सर भास्कर, अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली महाराष्ट्रामध्ये, नेमकं काय चाललंय? अंमली पदार्थांमध्ये तरुण पिढी बर्बाद असं आहे की तुम्हाला आठवत असेल की ज्या आपल्या देशातला सगळ्यात मोठा ड्रगचा साठा हा गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टमध्ये मिळाला, आठवतं का? बघा,
त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या भागात मिळायला लागला. त्याच्यानंतर समुद्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉक्सेस मिळाले, वाचनात आलं असेल तुमच्या, आणि आता ते महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत. बरोबर आहे. परवांच्या दिवशी नाशिकला मिळाला, त्याच्यानंतर मला वाटतं नागपूरला काहीतरी मिळाला, आणि आता कुठेतरी कल्याण, डोंबिवली, पालघर किंवा कुठेतरी या साईडला मिळाला. काय चाललंय काय? तुम्ही नुसते लोकांचे पक्ष फोडण्यामध्ये आपला वेळ घालवताय. ही राज्यामध्ये तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली. याच्यावर तुमचं लक्ष आहे कुठे? कुठला आमदार फोडायचा, कुठला खासदार फोडायचा, कुठला नेता फोडायचा, कुठली कोणाची खोटी चौकशी लावायची, कोणी कोणावर आरोप करायचे, याच्यामध्येच एका जबाबदार आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांचं लक्ष गुंतलेलं असल्यामुळं राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि 2 नंबरचे चालणारे धंदे याला कंट्रोल करण्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र सरकार निग्रह खाते अपयशी झालेले आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आधार शहर स्तर संघातर्फे चालवण्यात येणाऱ्या बेघर निवारा केंद्र इथं जागतिक बेघर दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दीनदयाळ अंत्योदय योजनेचे प्रकल्प अधिकारी अशफाक गार्दी यांनी या शिबिराविषयीची माहिती दिली. नमस्कार. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत अभ्युदयनगर येथे आधार शहरी बेघरांना तात्पुरता निवारा हे निवारा केंद्र केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत सुरू आहे. सदर बेघर निवारामध्ये 10 ऑक्टोबर हा जागतिक बेघर दिन साजरा केला जातो. त्या अंतर्गत आपण विविध उपक्रम घेतलेले आहेत. त्यातील एक उपक्रम हे आज आपण इथं बेघरांची आरोग्य तपासणी शिबिर आज आयोजित केलेली आहे. यामध्ये आपण त्यांचं जे काही रेग्युलर रुटीनची तपासणी आहे ती करत आहोत. त्याचबरोबर आपण यांचं करमणुकीचे इथं त्यांना सुविधा देतो, जेवणाची सुविधा देतो. तर आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या इथले जे कोण बेघर असतील तर त्यांना या ज्या अभियानांतर्गत जे आपण तात्पुरता निवारा केंद्र जे सुरू केलेले आहे त्यामध्ये बेघरांची त्यांनी नोंदणी करावी व या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक, रत्नागिरी नगर परिषद महिला समूह संघटक सारिका मिरकर, सचिव शिवानी पवार, निकिता जगताप, हेमाली कीर, श्रद्धा शिंदे आदींनी परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आणि विचाराचे 5ही उमेदवार विजयी व्हावेत म्हणून आपण मनापासून काम करणार, आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. चिपळूण इथं अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या 4 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद, धडक मोहीम सुरूच. मराठा आरक्षणावरून आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आणि शिंदेंना धुतलं, कडक शब्दात केली टीका. आणि आमदार भास्कर जाधव म्हणतात, गैरसमज दूर झाल्यानं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.